कारण मुदत खलास झाल्यानंतर काम सुद्धा चालू राहते. नगरसेवक वारंवार विनंती करते, वारंवार विनंती करते, काम होत नाही. हे सभागृह एवढा लाचार आहे का? अध्यक्ष साहेब उत्तर द्या माझ्या बोलण्याला. सभागृह एवढे लाचार आहे काय? नगराध्यक्ष प्रकाश शोगकर यांना माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक शरद शेठ अगरवाल यांचा थेट सवाल. शेगाव नगर परिषदेत खडाजंगी. शेगाव नगर परिषद प्रशासनाकडून प्रभागातील कामाकडे होत असलेल्या दुर्लक्षाच्या मुद्द्यावरून शेगाव नगर परिषदेत 20 जुलै रोजी झालेल्या बैठकीत नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांच्यात चांगलीच खडाजंगी झाल्याचे समोर आले आहे. महात्मा ज्योतिबा फुले सभागृहात झालेल्या या बैठकीत माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक शरद शेठ अगरवाल यांनी नगराध्यक्ष प्रकाश शोगकर यांना थेट जाब विचारला. प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नगर परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे वारंवार विनंती करूनही कामे होत नसल्याची नाराजी नगरसेवकांनी व्यक्त केली. नगरसेवकांनी सांगितलेली कामे नगर परिषद कर्मचारी गांभीर्याने घेत नसल्याचा आरोपही या बैठकीत करण्यात आला. याच मुद्द्यावरून शरद शेठ अगरवाल यांनी नगराध्यक्ष प्रकाश शोगकर यांना सभागृह एवढे लाचार आहे काय असा थेट सवाल केला. त्यांच्या या सवालामुळे सभागृहातील वातावरण चांगलेच तापले. दरम्यान प्रभागातील कामे होत नसल्याच्या मुद्द्यावरून नगरसेविका सीमा प्रमोद ओवे यांचे पुत्र पियुष ओवे यांनी आरोग्य विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना जाब विचारल्याच्या घटनेचाही या बैठकीत संदर्भ आला. या घटनेनंतर पियुष ओवे यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच कारवाईचा जाब शरद शेठ अगरवाल यांनी नगराध्यक्षांना विचारला. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आवाज उठवणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होतो, मात्र प्रभागातील कामे वेळेवर होत नसतील तर त्याची जबाबदारी कोणाची? कामे न करणाऱ्या अधिकाऱ्यावर कोणते कलम लावावे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. याच बैठकीत नगर परिषदेतील संगणक अभियंता व आरोग्य विभागाचे प्रभारी अधिकारी प्रमोद खराटे हे कार्यालयात एसीमध्ये झोपल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. याच प्रकारावर नगरसेविका सीमा ओवे यांनी नगराध्यक्ष प्रकाश शोगकर यांना जाब विचारला. संबंधित कर्मचाऱ्यावर कोणती कारवाई करण्यात आली? कारवाई झाली नसेल तर का झाली नाही असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. बैठकीदरम्यान नगरसेविकांनी सांगितलेली कामे नगर परिषद कर्मचारी करत नसल्याची नाराजी केवळ शरद शेठ अगरवाल यांनीच नव्हे तर इतर नगरसेवकांनीही व्यक्त केल्याचे समोर आले. त्यामुळे नगर परिषद प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वयाचा अभाव आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी निवडून आलेल्या नगरसेवकांनाच अधिकाऱ्याकडे वारंवार विनंती करावी लागत असेल तर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक असल्याचे या चर्चेतून दिसून आले. प्रतिनिधी दीपक पौरकर, शेगाव, जिल्हा बुलढाणा. मुदत खलास झाल्यानंतर काम सुद्धा चालू राहते. नगरसेवक वारंवार विनंती करते साहेब, वारंवार विनंती केल्यानंतर काम होत नाही. हे सभागृह एवढा लाचार आहे का? अध्यक्ष साहेब उत्तर द्या माझ्या बोलण्याचं. सभागृह लाचार नाही सांगत. काम का होत नाही साहेब? माझ्या आई बहिणी रोज तुम्हाला बोलतात. तो पियुष तुम्हाला बोलला, त्याच्यावर 353 दाखल झाली, तर यांच्यावर कोणती 53 दाखल करायची अध्यक्ष साहेब? सभागृह जे ठरवते सभागृह म्हणून राहिलं साहेब. तुम्ही कामाचं नुसतं आम्हाला फक्त आश्वासनच देता का? मागच्या मीटिंगमध्ये मॅडम बोलल्या की आज स्थगिती कशासाठी? कर्मचारी हेड ऑफ डिपार्टमेंट हजर कामे. साहेब आमचा कशाला पाहता? सारखं हेच सुरू आहे. हो होईल, हो होईल, हो होईल. बरं अध्यक्ष साहेब, आम्हाला प्रश्न नागरिक आमदार मीटिंग आढावा बैठक किया कीजिए, वहाँ पर आते मौजूद थे, सीओ मैडम मौजूद थे, वहाँ पर क्या बोला गया था उधर में? वहाँ फक्त मीटिंगा घ्यायच्या, आढावा पास करून घ्यायचा, काम काही पण करायचं. हे सभागृहाचं मुद्दा बघा. कर्मचारी इथं नुसतं झोपा काढत आहेत. कुठे आहे ते फरोडे साहेब? समोर या तुम्ही, समोर या, समोर या. चालू कामकाजामध्ये फरोडे साहेब बाजारामध्ये मटण विक्री होते साहेब. कामं बोला रे, बोला हो. क्या आई खाली अरे बोला ना, काही पण बोला. अध्यक्ष साहेब तुम्ही याच्यावर काय कारवाई केली? ते झोपा काढत आहे. कामं तर राहिलेच करायचे. सगळं शेगाव परेशान आहे. अस्वच्छता, नाल्या साफ होत नाही, कोणतंच काम होत नाही. दीड महिना आधी नळ तोडलेलं आहे. पाणी वाया झालं, नळ जोडवते ते पडला करून नाही.